नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज विषय आहे हळदीचा। हळदीचं पीक हे इतर पिकांपेक्षा वेगळं असतं, कारण हे इतर पिकांसारखं काढून लगेच विकता येत नाही। त्याच्या काढणीनंतरही पुन्हा त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते। आता आपण सुधारित पद्धतीने हळद काढणीची माहिती तर घेतली, पण हळद प्रक्रिया सुद्धा सुधारित पद्धतीने घेतली तर हळदीचं दर्जेदार उत्पादन मिळू शकतं। काय आहे या प्रक्रियेची सुधारित पद्धत, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण तुम्ही म्हणाल, कशाला पाहिजे ही सुधारित पद्धत? आम्ही करतो की नेहमी हळदीची प्रक्रिया, आज उठून ही सुधारित पद्धत का करायची बरं? काय आहेत याचे फायदे? काळजी करू नका, तेही थोडक्यात समजावून देते। सुधारित पद्धतीमध्ये सगळी हळद एकाच वेळी योग्यरित्या शिजते, हळदीचा दर्जा राखला जातो, कुरकुमींचं प्रमाण हळदीत आहे तसं साठवलं जातं। पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात आणि कमी मनुष्यबळातही म्हणजे 3 जण हळद शिजवू शकतात। अगदी घरातली माणसं सुद्धा हळदीची प्रक्रिया करू शकतात, त्यामुळे मजुरांचा खर्चही वाचतो। आता तुम्हाला वाटेल लोक कमी आहेत म्हणजे वेळ जास्त लागेल, पण तसं नाहीये। केवळ 8 तासातच 40 क्विंटल हळदीची प्रक्रिया सुधारित पद्धतीत होते आणि एका बॅचसाठी 25 ते 30 किलो सरपण लागतं। सुधारित पद्धतीने कंद वाळवण्यासाठी फक्त 1 आठवडा पुरेसा असतो, नाहीतर पारंपरिक पद्धतीमध्ये यालाच 15 ते 20 दिवस लागतात। आता आपण हळदीची प्रक्रिया कशी करायची ते समजून घेऊयात। हळदीची काढणी केल्यानंतर लगेचच तिला सावलीखाली किंवा पाल्याखाली साठवायची आणि 4 ते 5 दिवसांमध्येच हळदीवर शिजवायची। आता जेव्हा आपण हळद शिजवू त्याच्यापूर्वीच आपण हळदीची प्रतवारी करून घ्यायची, कारण कंदाचा आकार एकसारखा नसतो, काही जाड तर काही बारीक असतात आणि त्यानुसार कंदाला शिजण्याला वेळ लागतो। आता या पारंपरिक पद्धतीमधला आणि सुधारित पद्धतीमधला बेसिक फरक म्हणजे हळदीला काहिलीत शिजवणं म्हणजे पारंपरिक पद्धत आणि हळदीला वाफेच्या यंत्रामध्ये, ज्याला बॉयलर असंही म्हटलं जातं, ती पद्धत म्हणजे सुधारित पद्धत। त्यामध्ये हळदीला शिजवणं या यंत्रामध्ये चारही दिशेला साधारणतः 250 किलो हळद मावेल एवढ्या आकाराचे 4 लोखंडी ड्रम आतमध्ये असतात आणि यंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी 2 टाक्या असतात। यातलं पाणी उकळण्यासाठी 1.5 तासाचा अवधी पुरेसा असतो। पाणी उकळल्यानंतर तयार झालेली पाण्याची वाफ पाईपद्वारे 4ही लोखंडी ड्रम मध्ये आत सोडली जाते। योग्य पद्धतीने हळद शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालच्या बाजूने असलेल्या नळाद्वारे पाणी टिपकण्यास सुरुवात होते आणि पाणी येऊ लागताच हळद शिजली आहे हे समजतं, किंवा शिजलेलं हळकुंड मध्यभागी हलकच मोडलं की आतमध्ये बारीक तारा दिसतात। हे झालं शिजवायचं। यानंतर आपल्याला ही हळद वाळवावी लागते। जेव्हा आपण हळद ड्रम मधून काढतो तेव्हा ती लगेच न पसरवता 20 ते 30 मिनिटं थांबायचं, म्हणजे तशीच ढिगात ठेवायची आणि नंतर पसरवायची। यामुळे हळकुंड तुटत नाही। पहिले 4 दिवस हळदीचा थर 2 इंचापेक्षा जाड नसला पाहिजे आणि ओली हळद संध्याकाळी ढिगामध्ये ठेवायची नाहीये। हळद ही स्वच्छ अशा शेडनेट किंवा जुन्या कापडावर किंवा कठीण पृष्ठभागावर वाळवायची आणि अधूनमधून तिला उलटी पालटी करून घ्यायची। तिच्यामधला माती कचरा काढून घ्यायचा आणि लक्षात असू द्या, पूर्ण वाळलेली हळद आणि अर्धवट वाळलेली हळद मिसळायची नाहीये। चांगली टणक होईपर्यंत तिला वाळू द्यायची। आता आपली वाळलेली हळद आपण तशीच विकू शकत नाही, कारण तिच्यावर माती आणि काळी साल असते, म्हणून ती कोणीही विकत घेत नाही। त्यामुळे हळदीवर पॉलिशिंग करणं फार गरजेचं असतं। मग कशी करायची ही पॉलिशिंग? तर एक छिद्र असलेला लोखंडी ड्रम घ्यायचा, आतमध्ये 5 ते 7 लहान दगड टाकून ड्रम फिरवायचा। आतमधल्या घर्षणाने हळद चकचकीत होते। 2 लोक तासाला 25 ते 30 किलो पॉलिश करतात। बाजारात मोटरवर चालणारे पॉलिश ड्रमही मिळतात। वाळलेल्या हळदीचं उत्पादन हे ओल्या हळदीच्या फक्त 20 ते 25% मिळतं, म्हणजे 100 किलोची ओली हळद वाळल्यावर फक्त 20 ते 25 किलोच भरते। पण हे वाळूनही सगळं झालं नाही। यानंतर एक महत्त्वाचा टप्पा उरतो, तो म्हणजे प्रतवारीचा, म्हणजेच ग्रेडिंगचा। यामध्ये जाड लांब म्हणजे 3 ते 5 सेंटीमीटर लांब असलेले, मध्यम म्हणजे 2 ते 3 सेंटीमीटर लांबी असलेले, लहान म्हणजे 2 सेंटीमीटर पेक्षा लहान असलेले आणि लहान माती व खडे विरहित कणी असलेले हळकुंड वेगवेगळे करायचे। योग्य प्रतवारी आणि स्वच्छ पॅकिंग केल्यावर बाजारात हळदीला चांगला भाव मिळतो। उघड लिलावात जाडी, लांबी, चकाकी व आकर्षकपणा महत्त्वाचा असल्यामुळे प्रतवारी आवश्यक आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।